पुण्यासह संपूर्ण राज्यभरात पावसाचा मुसळधार वेग आपल्याला पाहायला मिळतोय। मुसळधार पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये सुद्धा मागच्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार होणारा पाऊस, धरण साखळीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेला पाऊस, यानंतर आता मुळा-मुठा नदीपात्रामध्ये जो आहे तो खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। खरं तर आज सकाळी 4000 क्युसेक्सचा विसर्ग जो आहे तो करण्यात आला होता। त्यानंतर तो विसर्ग वाढवत 7000 क्युसेक इतका वाढवण्यात आला होता आणि त्यानंतर आता दुपारी 1 वाजता जो आहे तो 11878 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो या मुळा-मुठा नदीपात्रामध्ये करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर या नदीपात्रामध्ये, मुळा-मुठा नदीपात्रामध्ये जो आहे तो पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय। इकडे जर आपण पाहिलं तर नदीकाठचे जे रस्ते आहेत ते सुद्धा आता पाण्याखाली जाण्यास सुरुवात जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसाचा वेग जर असाच राहिला आणि जर इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग जर सुरू राहिला तर कदाचित भिडे पूल सुद्धा पुन्हा एकदा पाण्याखाली जाऊ शकतो, अशी परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। नदीकाठचे जे रस्ते आहेत या रस्त्यांपर्यंत आता पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणांचे जर आपण पाहिलं तर हे रस्ते पाण्याखाली जाण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे। पुण्याला खरं तर आज रेड अलर्ट जो आहे तो दिलेला आहे आणि हवामान विभागाकडून सुद्धा सतर्कतेचा इशारा देत जर आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन जे आहे ते देखील करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर, अगदी मुंबईमध्ये जरी सुद्धा आपण पाहिलं तर मुंबईची वसई विरार महानगरपालिकेची इमारत जी आहे ती इमारत सुद्धा पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। धारावीमध्ये 90 फूट रस्ता जो आहे तो खचून एक ट्रक उलटल्याची घटना जी आहे ती देखील पाहायला मिळते। या सगळ्या परिस्थितीनंतर राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक सध्या सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सुद्धा अतिवृष्टीच्या अनुषंगाने चर्चा जी आहे ती होण्याची शक्यता आहे किंवा त्या अनुषंगाने देखील बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो होण्याची शक्यता आहे। राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून नेमकी किती मदत जाहीर केली जाते, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 दिवसामध्ये पंचनामे करण्याचे आदेश जे आहेत ते दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच वाढती पूर परिस्थिती लक्षात घेता या नदी पाणी पातळीमध्ये जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे। प्रशासनाकडनं योग्य तो सतर्कतेचा इशारा वेळोवेळी जो आहे तो देण्यात येतोय। नागरिकांनी सुद्धा आवश्यक ते काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जे आहे ते देखील पालिका प्रशासनाकडनं जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आणि टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून सुद्धा आमचं पुणेकर नागरिकांना आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना हेच आवाहन असणार आहे, घरी राहा, सुरक्षित राहा आणि आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा। प्रशासनाकडून मिळालेल्या योग्य त्या सूचनांचं वेळोवेळी पालन करा। आपल्यासह आपल्या कुटुंबियांची देखील काळजी घ्या, सुरक्षित राहा, हेच आवाहन आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून देखील टॉप न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांसह महाराष्ट्रातील तमाम जनतेला करीत आहोत। राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।